नमस्कार. पोलखोल मीडियाच्या माध्यमातून मी अमित कुमार जैन आपणा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 17 येथे. अनिल मक्रियेजी, आपलं स्वागत. जय श्रीराम. मक्रियेजी, निवडणुकीची रणधुमाळी जोर पकडत आहे. वेगवेगळ्या प्रभागात वेगवेगळे कॅन्डिडेट्स आपापले अजेंडे घेऊन प्रभागात फिरत आहेत, प्रचार करत आहेत. सामोरे जाताना आपण एक अनुभवी व्यक्तिमत्व, अनुभवी राजकीय नेते, या प्रभागासाठी आपला प्रमुख अजेंडा काय? बघा, 2010 मध्ये मी निवडून आलो होतो. त्यावेळेस रस्ते नव्हते. औरंगपुरा महात्मा फुले ते गुलमंडी, गुलमंडी ते पैठण गेट, सिटी चौक, दिवाण देवडी जाहीर रस्ता नव्हता. गाडी येत नव्हती. मी भापकर साहेब असताना त्यांच्याकडे विनंती केली, साहेब म्हणलं हे रस्ते फार छोटे, 30 फुटीचे रस्ते, फक्त रिक्षा जाती, कार वगैरे जात नाही, कार आली तर रस्ता बंद होऊन जातो. तर म्हणे ठीक आहे, म्हणे तू रस्त्यावर आला तर मी करतो. म्हणे मी रस्त्यावर आलो, सगळे मतदारांना विनंती केली आणि आज औरंगपुराचे संभाजीनगर इतके 17 रस्ते त्यांनी केले. त्याच्याबद्दल त्यांचा मी प्रशासनाचा अभिनंदन करतो. आणि जे भाडेकरू बाहेर बसायचे आतमध्ये गेले. पहिला असा होता की भाडेकरू आतमध्ये घरमालक बाहेर, असे 17 लोकांना मी घरात टाकला. त्यांचा आशीर्वाद मला भेटला म्हणून परत आता मी उमेदवार झालेला आहे. आपण रस्त्यांच्या विषयी बोलला मक्रियेजी. आज आपण जर बघितलं तर रस्ते डेफिनेटली विकसित होताना शहरात दिसतात, परंतु जे साईडचे पेवर ब्लॉक्स आहेत, कुठेतरी आपण ज्याला गट्टू म्हणतो, त्याचे काम अपूर्ण आहेत. लोक पडतात नाही, त्यासाठी सोडलेलं आहे ते साईड मार्जिन, की आता उद्या वॉटर लाईन टाकायची आहे तर रस्ता नाही फोडायला पाहिजे म्हणून दोन्ही साईडनी वॉटर लाईन टाकणार आहे, त्यासाठी सोडलेलं आहे. जरूर. मग वॉटर लाईनच्या नंतर ते काम पूर्ण होणार, 1,00,000% होणार आहे. रस्ते कुठंच राहणार नाही, एक गल्ली सुद्धा राहणार नाही. मी औरंगपुराची एक गल्ली, दलालवाडी, चुनाभट्टी या भागात मी नगर चौकात एक गल्ली नाही, एक ड्रेनेजचा प्रॉब्लेम नाही, एक पाणीचा प्रॉब्लेम नाही. आता मी पूर्ण प्रभागामध्ये मी असा करणार की एक गल्ली ना कचरा ना लाईट, कुठंच प्रॉब्लेम येणार नाही, कोणाचा फोन होणार नाही, इतकी गॅरंटी देतो. बिलकुल. आपण कुठेतरी आश्वासन देताना दिसतात, गॅरंटी देताना दिसतात, परंतु पाण्याचा जो प्रश्न आहे, आजही अनेक भागात अनियमित टाइम टेबल आहेत. कुठेतरी 10 दिवस, 12 दिवस, 8 दिवस, कधी सकाळी 4 वाजता पाणी, कधी दुपारी 12ला. 90% काम झालेलं आहे. काल त्याची ट्रायल झालेली आहे. आता रेग्युलर आहे, 24 तास पाणी भेटणार आहे 1-2 महिन्यानंतर. सध्या आता 4 दिवसाला करणार आहे. कालच देवेंद्रजींनी सांगितलं की पाण्याचं काय, सगळ्यात पहिले पाण्याचं काम होणार आहे. पाणी सगळ्यांना भेटणार आहे. एक बी मला फोन येणार नाही की आम्हाला पाणी आलं नाही, इतकी गॅरंटी देतो. बिलकुल. आपण आश्वस्त आहात की येणाऱ्या काळात पाण्याचा इश्यू सॉल्व्ह होईल, परंतु आपल्या शहरामध्ये वन ऑफ द हायेस्ट वॉटर टॅक्सेस, नळपट्टी, पाणीपट्टी टॅक्सेस आहेत महाराष्ट्रामध्ये. याबद्दल आपण काय सांगाल? त्याविषयी आपण काय आवाज उचलणार आहात का भविष्य? नाही, टॅक्सेसचा जे कमर्शियल आहे ते कमर्शियल लागणार, पण रेग्युलर जे घरचे टॅक्स आहे ते कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. बिलकुल. वन ऑफ द हायेस्ट इन महाराष्ट्र आजही संभाजीनगर आहे. आणि जर सरासरी बघितलं तर 65, 70, 75 दिवस 365 डेज मधून पाणी येताना दिसत होतं. तर अजूनही लोक त्रस्त आहेत. मी सांगतो, मी जास्त तर बोलत नाही, 4 दिवसाला पाणी होईल. 4 दिवसाला एक, या महिन्याच्या आठवड्यात शेवटी. बिलकुल. आपल्या 17 नंबर प्रभागामध्ये आपला मुख्य प्रतिस्पर्धी कोण? कोणी नाही. जनता पूर्ण माझ्या पाठीमागे आहे. मी औरंगपुरा लढलेला आहे, मी नागेशवाडी लढलेलो आणि मी कोतवालपुरा, तिन्ही प्रभागात मी काम केलेलं आहे. राहायला मी समतनगरला आहे, त्यासाठी समतनगरमध्ये सगळे माझे संबंध चांगले आहे. मी पहिले वरद मोतियांना राहायचं होतं, आता न्यू समतनगरमध्ये राहतो. तर समतनगरचे 80% लोक मला ओळखतात. मित्रांनो, अनिल मक्रियेजी एक असे व्यक्तिमत्व, एक असे राजकीय नेते
ज्यांचे सर्वांशीच जिव्हाळ्याचे संबंध असे मानले जातात, ना केवळ वॉर्डमध्ये परंतु संपूर्ण शहरामध्ये. आपण येणाऱ्या काळात महापौर पदासाठी एक महत्वाचे असे स्ट्रॉंग उमेदवार मानले जात आहात, असं आम्ही बोलत नाही, शहरवासी बोलतात. आता आपण काही काय नाही, मी पहिले नगरसेवक होईल. नगरसेवक झाल्यानंतर पार्टी जो निर्णय घेईल ते मला मान्य आहे. पार्टी जे निर्णय घेईल आपल्याला मान्य आहे. युवकांसाठी आपला काय संदेश आहे? युवकांसाठी आता मला अनेक भागामध्ये पार्किंगची व्यवस्था, माझी सगळ्यात स्वप्न पहिला आहे की लिफ्ट पार्किंग प्रभागात करायची आहे. वार्डात, गल्ली गल्लीत जिथे ओपन प्लेस आहे तिथे साईड आहे, जागा आहे, तिथं मी पार्किंग करणार. पहिला काम मी पार्किंगचं व्यवस्था करणार. रस्त्यावर जे गाड्या उभ्या राहतात, घरासमोर गाड्या उभ्या राहतात, त्यासाठी त्यांचा मार्ग काढणार आहे. आपण आता निराला बाजारच्या जवळ आहोत. निराला बाजारमध्ये बेशिस्त पार्किंग असते. 2 व्हीलर जोरात येते, 4 व्हीलरला जागा नाही आणि चालान सुद्धा काटले जातात. या मी विषयात आल्यानंतर शिस्तीत सगळं लावेल. सगळ्या दुकानदारांना विनंती करेल की बाबा शिस्तीने राहा, तुमचा फायदा होईल. बिलकुल. आपण ह्या वेळेस बघत आहोत की युती कुठेतरी तुटली. अंतिम टप्प्यापर्यंत डिस्कशन इन प्रोग्रेस होते आणि इच्छुकांची भली मोठी रांग भाजपा कार्यालयाच्या बाहेर उभी असताना असं दिसायची. नाहीये, माझी तर देवेंद्रजीची सगळ्यांची इच्छा होती की युती व्हायला पाहिजे, पण काही लोकांच्यामुळे युती तुटलेली आहे. माझी तर इच्छा होती युती व्हायला पाहिजे. 100% आम्ही युतीच्या मागे आहे. आम्हाला युती तोडायला आमचे काही लोक नाराज झाले असते, पण युती झाली असती तर अजून फायदा झाला असता. जी ते आक्रोशित मावशी, कुठेतरी जनतेमध्ये आक्रोश सुद्धा होता या इच्छुकांमध्ये. नाही, तसं काही नाही. भाजपमध्ये तर नव्हता. एक 2-4 सोडले तर नाराजी असती घरात. आपण आपल्याला एका भावाला दिलं, एका भावाला नाही दिलं तर नाराजगी होत नाही का? तर ते थोडीफार नाराजगी 2 दिवसात नाराजगी शांत झालेली आहे. जी सर्वच राजकीय पक्ष यावेळेस स्वबळावर आहे. याचा कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट होण्याची चिन्हे आहेत. बघा, जनता मोदीजी, देवेंद्रजी यांच्या मागे आहे. देशात मोदीजी, राज्यात देवेंद्रजी. आता संभाजीनगर भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार आहे. यासाठी जनता म्हणते आम्हाला भाजपच पाहिजे, कमळच पाहिजे. कमळच पाहिजे कुठेतरी मकरेजींनी असा विश्वास व्यक्त केलेला आहे. आपण इंटरव्ह्यूच्या अंतिम पडावामध्ये आहोत. एक महत्वाचा प्रश्न जे माझ्या मनात येतो, छत्रपती संभाजीनगर आजही सेल्फ सस्टेन्ड अशी महानगरपालिका झालेली नाही. इथला इन्कम स्त्रोत, इन्कम इथे कशी वाढवता येईल, आपले काय प्लॅन आहेत भविष्यामध्ये? कसं आहे, माननीय अतुलजी सावे, डॉक्टर कराड, किशोर शितोळे हे सगळे प्लॅन करत आहे. शहरात सगळे स्मार्ट सिटीसाठी आमची तयारी आहे की मराठवाड्यात असा शहर होईल संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, की लोक बघायला यायला पाहिजे. एलोरा, अजंठा सगळं शहरात आहे. मेन फोकस आपला येणाऱ्या काळात टुरिझम सुद्धा राहणार आहे. माझी इच्छाच आहे की टुरिझम मध्ये काम करायची. माझी एक अशी इच्छा आहे खूप दिवसापासून की आता माझ्याकडे टुरिझम आले, ते विमानातून उतरतात, जायला त्यांना 2 तास 3 तास लागतात. विमानाची किंवा हेलिकॉप्टरची व्यवस्था करणार माझी इच्छा आहे एलोरा जिल्ह्यामध्ये. येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा अशी कुठेतरी मोहीम राबवली जाईल. कुठेतरी आपण असं हिंट सुद्धा देताय. हो, करणार आहे. काहीतरी नवीन करणार आहे. रेग्युलर तर सगळे करतात, नवीन काहीतरी नाही हे झालंय असं करणार आहे. बिलकुल. अजून एक प्रश्न मकरीजी माझ्या मनात येतो. औरंगपुरा हा जो भाग आहे, कुजबुजलेला भाग आहे, ट्रॅफिक असते सतत, व्यापाऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, ज्याविषयी मध्यंतरी प्रसार माध्यमांमध्ये आलं होतं की आपण काहीतरी ते नाव चेंज विषय सुद्धा आपण करत आहात, काहीतरी कारवाई. मतदारांची इच्छा आहे की आता औरंगाबादचा छत्रपती संभाजीनगर झाला, मग औरंगपुराचा संभाजी पेठ का होऊ नये यासाठी मी पत्र दिलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांना. आल्या पहिले औरंगपुराचा मी संभाजी पेठ करणार आहे. ओके, आपण संभाजी पेठ करणार आहात. तिथले अनेक असे व्यापारी आहेत, तिथे मूलभूत सुविधा नाही, त्याविषयी आपण काय सांगा? पार्किंगची व्यवस्था आहे. पार्किंगची व्यवस्था आल्या मी 1 महिन्यात करणार आहे. जरूर आश्वस्त केलेलं आहे की पार्किंगची व्यवस्था 1 महिन्यात होणार आहे.
आपण रस्त्याविषयी सुद्धा बोललात की बरंच काही तिथे बदल बघा, होणार आहे. रस्ता मी 2012 ला केला होता. पैठण गेट ते गुलमंडी, गुलमंडी ते औरंगपुरा. आज जाऊन बघा, रस्त्याला 13 वर्ष झाले, 12 वर्ष आतापर्यंत रस्त्याला खड्डा नाही. का? तिथं मी कुठंच कॉम्प्रोमाइज केलं नाही. मला रस्ता पाहिजे, बाकी काय नाही पाहिजे म्हणतो. बिलकुल. डीपी प्लॅनचा पण एक विषय लोक बरं पॅशनेटली बोलतात की डीपी प्लॅनच्या आधारे जर आपण केलं तर भरपूर काही वेगवेगळे जे एंड टू एंड पॉइंट्स आहेत, हर्सुल असो, पडेगाव असो, डायरेक्ट कनेक्टिव्हिटीचंही बोललं जातं. याविषयी आपण काय सांगा? कसं आहे, आता नवीन जे आपल्या सध्याचे कमिशनर आहे आपले जी श्रीकांत, त्यांनी चांगला काम केलेलं आहे. मेन जो एंट्रीज आहे सगळे मोठे केलेले. फक्त रस्ते करायचे. रस्त्यासाठी आल्या आम्ही रस्त्यासाठी पाठीमागे लागून रस्ते करू. बिलकुल. रस्त्याचा विषय आपण बोललेला आहात. टुरिझम विषयी सुद्धा आपले एक वेगळं आपल्याला करण्याची इच्छा इथे आपण बोलून दाखवलेली आहे. एक धमाकेदार इंटरव्ह्यू मित्रांनो इथे आज संपन्न झालेली आहे. या शृंखलेमध्ये येणाऱ्या काळात कुठल्या नेत्याला, कुठल्या व्यक्तिमत्वाला आपण आमच्या चॅनलवरती बघू इच्छितात जरूर आम्हाला कळवा. असंच प्रेम आम्हाला आपल्याकडून मिळू द्या. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. जय श्रीराम.